देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. भगवद्गीता ग्रंथामध्ये बाबांनी माऊलींची एक ओवी सांगितले, जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य म्हणुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवणे. आता सर्वात पहिल्यांदा भ्रांती. तर भ्रांती हे एक प्रकारचं आवरण आहे आणि भ्रांतीची उत्पत्ती अज्ञानापासून होते, म्हणजे अज्ञान हे त्याचं मूळ आहे. मग आता भ्रांती कशी असते, तर जे आपल्याला दिसते पण ते खरं तर नसते, आपल्याला वाटते की ते आहे, ती म्हणजे भ्रांती. त्याचप्रमाणे जी गोष्ट नाही आहे पण आपल्याला जी गोष्ट आहे पण आपल्याला वाटते की ती नाही आहे, आणि जी गोष्ट नसते पण आपल्याला जी गोष्ट असते आपल्याला वाटते की ती नाही आहे. मग अशा दोन प्रकारच्या भ्रांती असू शकतात. आता उदाहरण सांगायचं झालं तर आता एखादी अंधारी खोली आहे आणि त्यामध्ये दोरखंड आहे, पण दोरखंड आपल्याला साफ वाटणे ही आपल्या दृष्टीची भ्रांती आहे, आणि मी देह आहे ही आपली देहाबद्दलची भ्रांती आहे. मग आता सर्वात पहिल्यांदा अज्ञानाने म्हणजे आपल्याला काय वाटते की हा देह माझा आहे, इथं मी पण येतोय. मग यामुळे काय होते तर मी, माझा, तुझा, त्यानंतर सुख दुःख हे विकार आपल्यामध्ये येतात, आणि त्यामुळेच हे विकार आपल्यामध्ये येतात, आणि त्यामुळेच मग आपले षड्रिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार आपल्यामध्ये येतात. म्हणजे अज्ञानच हे त्याचं मूळ आहे की आपल्याला वाटते की हे शरीर माझं आहे. मग आता आपल्याला हे जे शरीर आहे हे आपल्याला भगवंताने दिलेलं आहे, त्याच्या प्रयोजनानुसार मिळालेलं आहे. पण आपल्याला वाटतं की याच्याद्वारे सर्व कर्मे आपणच करतोय, पण खरं तर कर्म सर्व भगवंत करत असतोय. मग म्हणूनच प्रमाण येते की चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविन. मग आता त्याचप्रमाणे आता बघा, आता अज्ञान सर्वात पहिल्यांदा समोर जायला पाहिजे, त्यानंतरच मग आपल्याला भ्रांती जाईल. मग आता बघा, म्हणजे आता अजून एक माऊलीने सांगितलेलं आहे की ते अज्ञान समूळ तुटे ते मसैरे फिटे, म्हणजे ते भ्रांतीचे मसैरे फिटे. म्हणजे जोपर्यंत अज्ञान समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत भ्रांतीरूप जी काजळे आहे किंवा जो अंधार आहे तो जाणार नाही. आणि हे शरीर माझं आहे, त्यानंतर मी म्हणजे कोण, खरा देव म्हणजे कोण, माझा आणि भगवंताचा संबंध काय आहे, माझा आणि आत्म्याचा संबंध काय आहे, हे आपल्याला माहिती नसते, म्हणजे हे आपलं अज्ञान आहे, हे आपला आंधळेपण आहे. मग म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन विसरून गेले खऱ्या देवा. मग आता ही भ्रांती घालवायची कशी, तर ओवीमध्ये मौलींनी सांगितले पुढे की गुरुवाक्य म्हणत होते. मग आता पहिल्यांदा गुरु केला पाहिजे. मग गुरु कोणाला पण करून चालेल काय, तर नाही. बाबा आपल्याला नेहमी सांगतात की म्हणून जाणतेने गुरु भजीचे. मग आता गुरु हा संत वैदिल पाहिजे, त्यानंतर ते गुरु परंपरेतील हवेत. मग जेव्हा आपण त्या गुरूंना समर्पण करू, त्यांना आपण शरण जाऊ, तेव्हाच मग आपल्याला साधना देतील. आणि म्हणजे साधू संतांचे विचार हेच एकमेव साधन आहे की ज्याच्यामुळे आपली भ्रांती जाऊ शकते. आणि साधू संतांचे विचार आणि त्या विचारांप्रमाणे आचरण याशिवाय दुसरे कोणतेही साधन नाही की ज्याच्यामुळे आपली भ्रांती जाऊ शकेल. मग आता माऊली अजून एक ओवी माऊलींची आहे की तू कल्मशाचा आगरू, भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊन असते. म्हणजे इथं भ्रांतीची व्याप्ती किती आहे बघा, ती सागरा एवढी आहे, म्हणजे व्याप्ती भ्रांतीची भरपूर आहे. आणि जेव्हा आपण सद्गुरूंना शरण जातो तेव्हा सद्गुरू आपल्याला नाम देतात, आपल्यावर कृपा करतात. मग ते आपल्याला आपले अंतःकरण ते शुद्ध करतात, आपल्याला ते पवित्र करतात. मग भले आपण कितीही कल्मश म्हणजे कितीही पाप केले असतील, कितीही आपल्याला भ्रांती असेल, ती सागरा एवढी का असे ना, कितीही आपल्याला व्यामोह म्हणजे मोह असतील आपल्याला, तर ते सर्व सद्गुरूंच्या कृपेने सर्व निघून जातात. बरं, मग आता आपण मग आता बाबांनी आपल्याला साधना दिली म्हणून आता भ्रांती लगेच गेली काय, तर नाही. कारण भ्रांती ही हराई प्रमाण आहे. म्हणजे हराई जशी आता फक्त आपण उकरून काढली, खडून काढली आणि परत तिथंच ठेवली तर भ्रांती पुन्हा येते, हराई पुन्हा येते. कारण जोपर्यंत हराई समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत ती परत येत राहते. त्याचप्रमाणे भ्रांतीचं सुद्धा आहे. मग त्यासाठी काय करायचं आहे, भ्रांती कशी समूळ नष्ट होईल, तर त्यासाठी आपल्याला
कॉन्टॅक्टेड आणि कनेक्टेड राहायचं आहे, म्हणजे आपल्याला सदैव जागृत राहायचं आहे. म्हणजे मग त्यामध्ये साधन चतुष्टय करायचं आहे आणि त्यातून साधन चतुष्टय करून या देहाचा वापर विश्वकल्याणाच्या कार्यासाठी वापर त्याचा करणे, हा उद्देश साध्य करणे म्हणजे विनियोग. आणि हा विनियोग आपल्याला म्हणजे आपल्याला बाबांनी सांगितलेला आहे आणि हा विनियोग आपल्या इथे आहे, म्हणजे आपल्या विश्वात्मक देवी मंडळींच्या मध्ये आहे. आता माझा एक अनुभव सांगायचा म्हटला तर असं काही थोड्या दिवसांपूर्वी एक दादा आहेत माझ्या ओळखीचे, म्हणजे त्यांनी पण माळ घातलेली आहे आणि त्यांच्या हातात असे भरपूर अशा माळा गुंडाळलेल्या आहेत. मग मी त्यांना सहज विचारलं की तुमच्या मते माळ करण्यासाठी सर्वात महत्वाचं काय, तर ते म्हटले नामस्मरण. मग मी म्हटलं की आता नामस्मरण ते म्हटले, पण त्यांना आता हे आपल्याला जे अनादिकालापासून जे आपल्याला परमतत्व आपल्याला जे नाम मिळाले तेच नाम त्यांना मिळाले की नाही आपल्याला माहित नाही. मग आपल्याला तर हे सर्वांना मिळाले. मग त्यांना विचारलं की नामस्मरण सोडून अजून काय महत्वाचं आहे, तर ते म्हटले की काय नाही, फक्त नामस्मरण. पण माऊली काय म्हणतात की मुक्ती ब्रह्म नाम हातिले सात्विक कर्म परिविनियोगा विना विफल आहे. म्हणजे जर विनियोग नसेल, तुम्ही मग किती सात्विक कर्म केली, आपल्या मुक्ती ब्रह्मनाम असेल तरी सुद्धा जर विनियोग नसेल तर ते सर्व वायफळ आहे, ते सर्व कसपटाप्रमाणे. मग आता त्यानंतर पुढे काय की आता बघा आपल्याला समजलं की आपल्याला विनियोग करायचा आहे, पण आता आपण म्हटलो की हा ध्येय म्हणजे आपल्याला भगवंताने दिलेला आहे, हा ध्येय माझा नाही आहे. मग हा ध्येय कोणाचा आहे, तर हा ध्येय माऊली तुकाराम महाराज म्हणतात की देह काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. म्हणजे देह कोणाचा तर काळाचा आहे, काळ ते हा देह घेऊन जाणार आहे आणि काळ घेऊन जाणार आहे म्हणजे आपल्याला या देहाला चिपटून बसायचं नाही आहे. मग आता मग आपल्याला हा आपला ध्येय पण आपला नाही आहे. आपल्याला हा ध्येय कशासाठी मिळाला आहे, तर आपले जे आधीचे प्रारब्धाचे आपले जे भोग आहेत ते आपल्याला भोगण्यासाठी आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात मिळालेला आहे. मग आपल्याला ते भोगायचे. पण हे जे आपल्याला प्रारब्धाचे भोग आहेत हे भोगताना आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला मग इथं माऊलीने परत आपल्याला इथे दिशा दिलेली आहे की विश्व स्वधर्म सूर्य पाव. म्हणजे माऊली प्रसादन मागतायत की या संपूर्ण विश्वाला त्यांचा स्वधर्म करू दे. मग स्वधर्म म्हणजे काय, तर स्वधर्म म्हणजे काय की आता परत धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम करणे काम बीज वाढवावे नाम. म्हणजे आपल्याला धर्माचं कार्य करायचं आहे, देव देश धर्मासाठी आपल्याला कार्य करायचं आहे आणि हाच आपला हा धर्म आहे. कारण आपण सर्व कोण आहे, वैष्णव, आणि वैष्णवाचा हाच धर्म आहे की विश्व कल्याणासाठी कार्य करणे, देव देश धर्माचा विचार करून कोणतेही कर्म करणे. म्हणजे आता आपल्याला समजलं हे की विनियोग करायचा, आपल्याला देवदेश धर्मासाठी कार्य करायचं आहे आणि हा ध्येय आपला नाही आहे. आपली ही भ्रांती गेली. पण भ्रांती जरी गेली असेल तरी सुद्धा आपण तर सांसारिक लोक आहे, मग आपल्यासाठी तर हे सगळं म्हणजे आपला हे कर्म तर जाणारच नाहीयेत, कारण आपल्याला हे कर्म तर करायचे आहेत, कर्म कोणाला सुटले नाही. तर मग या कर्मांचं करायचं काय, मग इथं आहे की विषय तो त्यांचा झाला नारायण. म्हणजे आता बघा उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आता भरपूर जणांच्या घरात गायी असतील, मग ते घरातल्या गायींची जर आपण सेवा केली तर ते सात्विक कर्म झालं. पण तेच समजा आपण गोशाळेत आलो आणि गोशाळेत जर आपण गायींची सेवा केली, गोसंवर्धन केलं तर ते निष्काम कर्म झालं. म्हणजे आपण काय केलो, जो विषय आहे त्या विषयाचा आपण नारायण केला. म्हणजे आपल्याला कोणतेही कर्म करताना भगवंताला समर्पण होऊन करायचं आहे की भगवंताला समर्पण होऊन करायचं आहे, सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे करायचं आहे, जेणेकरून ते सात्विक कर्म न होता निष्काम कर्म होईल. आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, तर त्या विषयाचाच आपल्याला नारायण करायचं आहे. आणि एकदा का त्या विषयाचा नारायण केला तर मग आपण कोणतीही कर्म केलो तर त्या कर्मापासून आपल्याला भ्रांती उत्पन्न होणार नाही. आणि आपण सर्व विश्वात्मके देवे मंडळींना बाबांच्या कृपेने आपल्याला बाबांनी किती रीती घालून दिल्यात की सकाळचे ब्रह्मवतारचे भजन चिंतन, परत परिपाठ श्रवण, त्यानंतर स्टेटसचे संदेश, त्यानंतर परत त्या संदेशावर बाबांचे कधी कधी आपल्याला एकदम अद्भुत असले असे मेसेजेस येतात ते आपण वाचतो. त्यानंतर मग गोष्ट संवर्धन आहे, गोसंवर्धन आहे, गोमाय प्रोडक्ट्स आहेत, संत वाङ्मय आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आता असं वाटायला लागले की हे 24 तास पुरत नाही. म्हणजे काम हे म्हणजे प्रपंचासाठी काम करून पैशासाठी काम करून आता परमार्थामध्ये असं वाटतं की वेळ कमी पडायला लागलाय की इथं वेळ मिळून झालाय. आता पण कसं वाटत होतं की समजा एखादं काम झालं नाही किंवा एखादा समजा अभ्यास करायचा ठरवला तर अभ्यास झाला नाही तर असं वाटायचं, कुणकुण वाटायची की आज दिवसभरात मी अभ्यास केला नाही. पण आता असं वाटायला लागलंय की
आज समजा वेळ मिळाला नाही आणि एखादा भगवत भाव अडकाने किंवा काहीतरी राहिलं, समजा परिपाठ राहिला, तर आपलं कुणकुण वाटते की आज परिपाठ ऐकला नाही किंवा आज आपल्याकडून कुठला बाबांचे संदेश ऐकले नाही, म्हणजे याशिवाय कुठलाच पर्याय दिसत नाही आहे असं वाटायला लागले. आणि हे सर्व आपल्याला ज्याच्यामुळे मिळाले म्हणजे श्रीपाद बाबा आणि बाबा या सर्व यांना नमस्ते नमस्ते नमस्ते. जय हरी. जय हरी. धन्यवाद भाऊ.